रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या मालकीच्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम आता पूर्णत्वाकडे जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून सुमारे 16 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर असून त्यातून सुरू असलेल्या प्रकल्पाचे तब्बल 90% काम आता पूर्ण झाले आहे. महिन्याभरामध्ये उर्वरित 10% काम येत्या काही दिवसात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पानवल धरण हे शहराच्या पाणी पुरवठ्याचे मुख्य स्रोत आहे. मात्र धरणाच्या भिंतींना गेलेले तडे आणि मोठ्या प्रमाणात होणारी गळती यामुळे पाणी साठवण क्षमतेवर गंभीर परिणाम झाला होता. ही गळती थांबवण्यासाठी आणि धरणाचे आयुष्य वाढवण्यासाठी 16 कोटी रुपयांच्या विशेष निधीतून हे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या धरणातून ग्रॅव्हिटीने शहराला पाणी पुरवठा होत असल्याने वीज बिलाचा खर्च शून्य आहे. येत्या पावसाळ्यात या धरणातून पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.